सर्वात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे ना मी देवपूजा करून घेतली आणि खरंच देवपूजा झाल्यावरती ना खूप छान असं प्रसन्न वाटतं। तर इथे मी उपवासाचे घावणे बनवते। त्यासाठी मी 1 वाटी भगर, अर्धा वाटी साबुदाणे 2 तास भिजत ठेवले। त्यानंतर ना छान बारीक वाटून घेतले। तर यात ना साबुदाणा थोडासा जाडसर राहतो तर काही प्रॉब्लेम नाही। इथे मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट घालून छान मिक्स करून घेतलं आहे। तर यात ना आपल्याला गाठी नाही होऊन द्यायच्या, एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर एक 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे ना खूप छान असं फुलून आलं आहे। तर ह्या पिठाची कन्सिस्टन्सी ना आपल्याला एकदम आपण घावण्यांचं पीठ जसं तयार करतो ना तशी करून घ्यायची। इथे मी पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं। यात ना मी 1 चमचा हिरवी मिरची बारीक करून टाकली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता। इथे तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर तेल टाकायचं आणि नंतर घावणं घालून घ्यायचं। झाकण ठेवून एक साईडने छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही साईडने एकदम छान असं घावणं भाजून घ्यायचं आपल्याला। हे इतके सोपे आहे ना, तुम्ही फर्स्ट टाईम जरी करत असाल ना तर एकदम परफेक्ट